नमस्कार मित्रांनो, माझं नाव सनित मोरे. माझा वनभोजनाचा व्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर त्यात तुम्ही बघितलं असेल की मी साईडला बसलो होतो एका बेडकासारखा. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मला फोबिया आहे पाण्याचा. खरं स्पष्ट मराठीमध्ये जर बोलायचं झालं तर पाण्यापासून फाटते हा करेक्ट शब्द आहे. फाटते हे बोलायला लाज वाटते म्हणून फोबिया बिबिया असं काय आहे असं म्हणायचं. थोडंसं सोफिस्टिकेटेड वाटतं, ऐकायला जरा बरं वाटतं, थोडं हायफाय वाटतं, बस अजून काही नाही. खऱ्या अर्थाने हे स्विमिंग शिकणं नव्हतंच. हर्षित आणि रितेश हे पहिलेच फार्मवरती गेले होते, तर त्याच्यामुळे तिकडनं त्यांनी मला व्हिडिओ कॉल केला आणि सांगितलं की येतोस का. मी बसलो होतो कामाला. त्यात आधी मी नाही सांगितलं की नको मला आता काम आहे, नंतर कधीतरी येईन. नंतर विचार आला की हे दोघेच फक्त मजा करतायत हे आपण इथे बसून काम करतोय. 1 तास मजा केली तर कोणाचं काय बिघडतंय. म्हणून मीही निघालो ह्या प्रायव्हेट फार्मला, जिथे एक सुंदर असा स्विमिंग पूल होता. आता माझ्या आजोबांना मी टाटा केला आणि निघालो. आता कुठे निघालोय आणि काही विसरलो नाही असं कधीच झालेलं नाहीये. तर हा दिवस काही वेगळा नव्हता. गॉगल राहिला. गॉगल आणि तेवढ्यात मला रितेशचा फोन आला आणि तो म्हणाला की माझ्या घराजवळची जी विहीर आहे तिथे एक बाईकची ट्यूब आहे, येताना ती घेऊन ये. म्हणून मी ती ट्यूब त्याच्या घरून पिक केली आणि मग मी गेलो फार्म हाऊसवरती. आणि हे बघा आलो आम्ही फार्म हाऊसला. म्हणजे स्पेसिफिकली मी, ते लोक आधीच आले होते. आता तुम्हाला माकडासारखा आवाज यायला चालू झाला म्हणजे समजून जा तो माझ्या ट्रेनरचा आवाज आहे, तो म्हणजे हर्षितचा. आणि आता हा हुशार पोरगा म्हणजे हर्षित घरी सांगून आला नव्हता, पप्पांना सांगितलं नव्हतं आणि डायरेक्ट आला होता फार्म हाऊसवरती. आता हा व्लॉग त्याच्या पप्पांना मी पर्सनली सेंड करणार आहे. तुझ्या पप्पांना पाठवतो, तुझ्या पप्पांना पाठवतो. थांब. हा. हम्म. आता सिरियसली सांगायचं, जिथे मला पाण्यात उतरायलाही भीती वाटायची किंवा उभं राहायलाही भीती वाटायची, तिथे मी ट्यूब घेऊन ॲटलिस्ट हात मारतोय किंवा पाय मारतोय हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. सो पहिल्या दिवसाच्या हिशोबाने माझा जो प्रोग्रेस आहे तो मला चांगला वाटला. आता जरी हा जो स्विमिंग पूल आहे हा जास्त डीप नव्हता, तरी मनामध्ये अशी धाकधूक होती की ट्यूब समजा पलटली आणि तोंड पुढे बुडालं तर आपली काही खैर नाही. पण नशिबाने असं काही झालं नाही. मजाक मस्ती एक साईडला, पण माझा जो ट्रेनर आहे तो वयाने जरी लहान असला तरी शिकवण्यात एकदम एक्सपर्ट. आणि मेन म्हणजे माझी भीती घालवण्यामध्ये त्याचा महत्त्वाचा वाटा होता. कारण की मित्रांनो, इथे शिकण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं पाण्याची भीती घालवणं हे माझ्यासाठी होतं. आणि ते हळूहळू होतंय असं दिसत होतं, म्हणून माझा कॉन्फिडन्स लेवल थोडा 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 वाढत होता. बरोबर आहे. बघितला आता कसं सेम आहे, तीच पोझिशन ठेवायचं आहे. आणि मग स्विमिंग पूलमध्ये थकल्यानंतर आम्ही आले बाहेर थोडंसं रिलॅक्स करण्यासाठी. आता एवढ्या छान ठिकाणी येऊन मस्ती मजाक नाही केला किंवा मजा नाही केली तर काय केलं, म्हणून थोडेसे स्नॅक्स, थोडंसं कोल्ड ड्रिंक आणि थोडीशी धमाल. तेवढ्यातच रितेशचा मोबाईल पडला बंद आणि वरती ब्लॅक स्क्रीन आणि आतून फक्त त्या बाईचाच आवाज येत होता. म्हणून म्हणलं काय करायचं, हां तर त्या AI वाल्या बाईशी गप्पा मारायच्या. फोन टाकायचा आहे. कृपया असं करू नका. फोन पाण्यात टाकल्याने तो कायमचा खराब होऊ शकतो. आम्हाला फोन पाहिजे नाही, आम्ही आयफोन घेणार. आयफोन घेण्याचा तुमचा निर्णय खूप छान आहे. आयफोन त्यांच्या उत्तम कामगिरीसाठी आणि सुरक्षेसाठी ओळखले जातात. बाजारात आता आयफोनचे अनेक मॉडेल्स उपलब्ध आहेत. तुमच्याकडे कोणता मोबाईल आहे? नोकिया. आम्ही स्विमिंग पूल मध्ये पोहायला आलाय. जरी तुम्ही दिवसा पोहायला आला असाल तरीही सुरक्षिततेची काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही आता कुठून बोलतात? जी Scoopy parece que sua mensagem foi Sim, cortada. essa Willa. Você poderia तिकडे करा, तुम्ही फिरून टाकू continuar o डायरेक्ट. que estava dizendo? Estou aqui para ajudar ou conversar sobre o que você precisar. का हो बिटवा? पटवा.
आम्हाला इकडे आम्ही थंड्याचे ग्लास आहेत, एक ग्लास फुटले, एक ग्लास आम्हाला पाहिजे होता. आम्ही कुठून आणू? तुमचा ग्लास फुटला हे ऐकून वाईट वाटलं. तुम्ही नेमके कोणत्या भागात आहात? जर तुम्ही एखाद्या गावी किंवा बाजारपेठेजवळ असाल तर तिथल्या जवळच्या दुकानात किंवा सामान्य स्टोअर्स मध्ये कदाचित तुम्हाला काचेचा ग्लास मिळू शकेल. आम्ही आता आम्ही आमच्या घरातच आहेत, पण ग्लास भेटत नाहीये. तुम्ही नेमक्या कोणत्या भागात आहात ते सांगू शकाल? मामाच्या दुकानात. तुम्ही जर मामांच्या दुकानात असाल आणि तिथे तुम्हाला हवा असलेला ग्लास किंवा अन्य भांडे मिळत नसेल तर आपण जवळपासची दुसरी दुकाने शोधू शकतो. झोपल्या बिपल्या का तुम्ही? अजिबात नाही, मी पूर्णपणे जागा आहे आणि तुमच्या मदतीसाठी तयार आहे. आम्ही काय विचारतात हे चालू काय झालं मोबाईल मध्ये? थांबा, मी तपासतो की तुमच्या मोबाईल मध्ये काही चालू आहे का. तुमचं म्हणून काय मी चालू आहे तुम्हाला का? ते सांगितलं. तुम्हाला आणखी काही तपासायचं आहे का? तुमचं चालू आहे काय? हो, मी पूर्णपणे सुरू आहे. माझ्याकडून सर्व काही व्यवस्थित चालू आहे. तुम्हाला काही मदत हवी आहे? आम्ही आता हॉटेलमध्ये आल्यात, तुम्ही बोलू नका. आणि ती बोलते पूर्णपणे चालू आहे. व्हिडिओ टाकले ना तर लोकांना वाटत पियाले ते फुल टाईम. डोळे पण लाल दिसतात तिकडचे. हर्षितनी स्विमिंग पूलमधून आवाज दिला की लाईक करा, सबस्क्राईब करा. त्यात ह्या AI वाल्या बाईने ऐकलं आणि तिने देखील तिच्या आवाजात एक संदेश दिला. सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. असेल तर नक्कीच व्हिडिओजला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स मध्ये तुमचे विचार नक्की सांगा. यामुळे आम्हाला आणखी सुधारणा करण्यात मदत होते. तुमचा दिवस शुभ असो. कळलं ना तुम्हाला? आता AI वाली बाई म्हणते म्हणजे सबस्क्राईब करायलाच पाहिजे, लाईक पण करायला पाहिजे. तर करून टाका मित्रांनो लाईक, सबस्क्राईब. आणि इंस्टावर बघत असाल तर फॉलो करा. त्यानंतर आम्ही पाण्यात परत गेलो आणि तिकडे पाण्यात श्वास कोण जास्त रोखतं ही कॉम्पिटिशन नव्हती. पाण्याच्या खाली जाऊन मला कम्फर्टेबल वाटतं का हे चेक करणं होतं, म्हणून ती मस्ती चालली होती. त्यानंतर मी म्हटलं की बस झालं, आता घरी जाऊन काम पण करायचंय मला. आणि मग आम्ही तिघे तिकडनं निघालो. चाललो आम्ही घरी. आता घरी चाललो. आता समुद्र किनारी राहतो आम्ही, म्हणून वाटेत लागणाऱ्या समुद्राचा हा नजारा. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इंस्टावरती बघत असाल तर फॉलो करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत मला रजा द्या. धन्यवाद.